ठाकरे आणि संपूर्ण परिवार हळूहळू पोहोचेल, तर दुसरीकडे राज ठाकरे यांची देखील गाडी रस्त्यात आहे। तिथं संपूर्णपणे गर्दी जी वरळी डोम मध्ये आपल्याला दिसते। सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे की आपले लाडके दोन नेते हे कधी तिथं पोहोचतायत आणि कधी एकदा कार्यक्रमाला सुरुवात होते, कधी आपल्याला त्यांना ऐकायला मिळतंय। दोघेही जण प्रत्येकाला स्टेजवरती एकत्र आलेले, एकत्र उभे राहिलेले, एकत्र बोलताना एकत्र बसलेले बघायचे आहेत। त्यासाठी ही मराठी चित्रपट सृष्टीतले हे कलाकार सुद्धा आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि आता फक्त प्रतीक्षा आहे या दोन्ही नेत्यांची पोहोचण्याची। लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल। 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र बघण्यासाठी महाराष्ट्राचे डोळे आसुसलेत। जे ठाकरेंवरती प्रेम करतात, जे मराठीवरती प्रेम करतात, ते आज आपापल्या पक्षाचे झेंडे, मफलर सगळं बाजूला ठेवून आज फक्त आणि फक्त मराठीसाठी एकत्र आलेले आहेत। आणि प्रचंड उत्सुकता होती की इतर पक्षातनं कोण नेते येणार, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं आपण पाहतोय सुप्रिया सुळे आलेले आहेत, जितेंद्र आव्हाड आलेले आहेत, राज ठाकरे पोहोचलेले आहेत सभास्थळी किंवा विजय मेळावा जिथे होणार आहे तिथे ते पोहोचलेले आहेत। आता प्रतीक्षा अर्थातच उद्धव ठाकरेंची आहे। ग्रीन रूम आहेत, व्यासपीठाच्या पाठीमागे प्रतीक्षा कक्ष आहे। या प्रतीक्षा कक्षामध्ये दोघं जण एकमेकांची वाट पाहतील। कार्यकर्त्यांनी 18 वर्षांची प्रतीक्षा केलेली आहे। दोघे भाऊ जेव्हा व्यासपीठावरती येतील तेव्हाचा हा क्षण खरोखरच ऐतिहासिक क्षण असणार आहे। राजकीय लेबल जरी या कार्यक्रमाला नसलं तरी सुद्धा बऱ्याच वर्षांनी ठाकरेंनी एकत्र येण्याची जी भावना आहे ती भावना पूर्ण होते आहे। शर्मिला ठाकरे आहेत गाडीमध्ये, पण शंका आहे की त्याही कितपत बोलतील, कारण ठाकरे बंधूंच्या सगळ्या चढ उतारांच्या त्याही साक्षीदार राहिलेल्या आहेत। त्या बऱ्यापैकी आपल्याला राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं। राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली 2005 साली, 2006 साली त्यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक चढ उतारामध्ये अर्थातच शर्मिला ठाकरेंची मोठी साथ त्यांना राहिलेली आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या चढउतारात रश्मी ठाकरेंनी कायमच सोबत केली आहे। दोन्ही मुलं, आणि जेव्हा आपण जनरेशन नेक्स्ट बद्दल श्वेता बोलतो, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे, तेव्हा जनरेशन नेक्स्टचा विचार करून या दोघा भावांना